लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. देवांश, अहो असं नाहीये. देवांश तुम्ही प्लीज, पण तुम्ही प्लीज शांत व्हा ना. हे बघा, कॉफी परवडू शकणार नाही एवढी वाईट परिस्थिती नाही आपली. तुम्हाला काम मिळालंय, माझे क्लासेस सुरू झालेत आणि असंही आपण अंजलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्यावर आपण आपल्या घरी परत जाणारच आहोत ना. तुम्ही फक्त थोडा धीर धरा ना प्लीज. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय काय? तुम्ही ना तुमच्या स्वप्नाच्या जगात आधी बाहेर या प्लीज. अंजलीला घराबाहेर काढायचंय तुम्हाला. कसा काय प्लॅन आहे तुमचा? इकडे एक एक दिवसाचं स्ट्रगल करावं लागतंय आपल्याला आणि आपण अंजलीला बाहेर काढायचं कसं? हाऊ टेल मी. मुळात या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण कसे अडकलो हेच मला कळत नाहीये. आजामुळे अडकलो ह्या परिस्थितीत. एक मिनिट असं काय बोलून बसलो यार मी. वा 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 वा, काय मस्त झालंय जेवण. खरंच जानकीताई, तुमच्या हाताला खूप चव आहे बरं का. अहो, खास माझ्यासाठी इतका छान बेत केला तुम्ही. अहो, विशेष असं काहीच नाही, रोजच आहे. अगो बाई हो, तुम्ही रोज एवढं मस्त मस्त खाता? नाही म्हणजे मी तरी काय विचारते, आता जहागीरदार म्हटल्यावर खाणारच. वा वा वा, पण म्हणजे थोडक्यात माझी मात्र मजा आहे बरं का. माझं छान पाहुणचार होणार आहे नाही का. मॉम, तुला माहितीये मम्मी ना इतक्या मस्त पावभाजी बनवतात ना, तू जर खाल्लीस ना तर खातच राहशील तू. अगो बाई, खरं की काय? पावभाजी किती आवडते मला. जानकीताई, म्हणजे आता मी म्हटली तर बाई फार खावीशीच वाटायला लागली. उद्या करूया का आपण पावभाजी? अंजली, तुला माहितीये ना मम्माची तब्येत बरी नाहीये, ते तिने हे जे केलंय ना तेच खूप आहे. हो हो, खरंय हो. म्हणजे बरं नाहीच आहे जानकीताईंना नाही का. अगं मग तू आहेस की, तू मदत कर आईला. अगं आता हळूहळू सवय व्हायला पाहिजे. आता जावई बापून नंतर नंबर कुणाचा? तुझाच की नाही. मग सवय व्हायला पाहिजे नाही का जानकीताई. बाई आपली म्हणून सांगते, हक्कानी रागवू नका. नाही म्हणजे मी करीन मदत, मी काय पाहुणी थोडंच आहे. पण कसं आहे ना जानकीताई, अहो इतक्या दिवसांनी लेक भेटली ना, इतक्या गप्पा मारायच्यात तुम्हाला काय सांगू. हो, समजू शकते मी. मग पावभाजीचं पक्क ना उद्याचं? हो, करूया ना. मम्मा, हा वा वा, छान बेत झाला बाई खरंच. चला, इतकं दमायला झाले ना, झोप आली आता झोपते. अगो बाई, पण मी झोपू कुठे? गेस्ट रूम मध्ये तुमची सोय करून ठेवली मी आधीच. जानकीताई, काय मी सांगायला विसरले. काय ना, अहो साधं 3 खोल्यांच्या घरात राहणारी माणसं आम्ही. मला नाही बाई त्या तुमच्या काय त्या गेस्ट रूम मध्ये एवढ्या मोठ्या खोलीत एकटीला झोप येणं म्हणजे कठीणच आहे. अहो भीतीच वाटेल मला. मी काय म्हणते, तुमच्यापैकी कुणाच्या खोलीत झोपू का मी? तुमच्या खोलीत झोपू? हा, नाही जमणार. कसं आहे ना, जानकीची तब्येत अजूनही तितकीशी बरोबर नाहीये, तर रात्री अपरात्री तिला जर काही लागलं तर मी तिकडे असलेला बरा. त्यामुळे नाही जमणार. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही रियाच्या खोलीत झोपा. हो चालेल. हो मम्मा, अगं मी म्हंटल होतं ना तुला, नेहा येणार आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे. आम्ही नाईट मारणार होत आज. कोणाला मारतात? अगं मॉम, नाईट मारणार म्हणजे ते नाईटभर स्टडी करणार आहेत. हो ना रिया? अहो बाई,
त्याला नाईट मारणार म्हणतो. या नवीन पिढीची काही भाषाच आपल्याला कळत नाही बाई. चांगले चांगले पण करणार ना अभ्यास नाही म्हणजे मैत्रिणी जमल्या की कसं हसणं खेळणं. आम्ही कधी केला नाही ना असं मैत्रिणींना जमवून अभ्यास, त्यामुळे माहित नाही. आम्ही MBA साठी प्रेप करतोय. हो का? मला काय कळतंय, मी जेमतेम 10वी पास झाले रडत रडत. एक्झॅक्टली. डोंट वरी मॉम, तुम्ही आमच्या रूममध्ये झोपा. नको भाई, जावई बापू अहो काहीतरी काय बोलताय अहो. लग्न नवीन नवीन लग्न झालंय तुमच्या दोघांचं, असं मी कशाला कबाब में हड्डी. नाही बाई नको, तुमच्या रूम मध्ये नाही. तुमचं चालू द्या, मी येते. ताई मी काय म्हणते, ललिताताईंना आजची रात्र तुमच्या रूम मध्ये झोपू द्या ना. वहिनी प्लीज, आता हे असं काहीतरी बोलू नकोस. हां, मी एकतर उशिरापर्यंत काम करत असते रूममध्ये, उगाच त्यांना डिस्टर्ब होईल. काही नको. नाही नाही, मला नाही होत त्रास. माझं काय हो, म्हणजे मला दिवे चालू असले तरी झोप येते. आणि तुम्ही काय ते तुमचं काम करत असाल लॅपटॉपवर, काय फोन चालू असेल तरी मला झोप येईल. अहो काय बिल्डिंग मध्ये राहणारी माणसं आम्ही थोडंच या राजमहालात राहतो, आम्हाला काय सवय. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला काही डिस्टर्ब होणार नाही. मी झोपून जाईन आपली आपली. हा उद्यापासून त्या रियाच्या रूम मध्ये झोपतील. आजची रात्र काय करायचं ते करा. झाली बाई झोपायची सोय, म्हणजे सवयच नाही ना अगदी. मला वाटलं होतं की इथं हॉलमध्ये गादी टाकून झोपावं लागतंय की काय. पण नाही नाही, खरंच म्हणजे जानकीताई अहो किती तुम्ही माझी काळजी घेताय बघ. अंजली शिकून घे सासूबाईंकडनं, असा असावा पाहुणचार, हेच संस्कार नाही का जानकीताई. जेवा ना तुम्ही. हो घ्या बाई घ्या. माझं झालं, मला वाटलं सगळ्यांचंच झालं. काय करून बसले मी. कधी कधी मला कळतच नाही माझं कुठे चुकतंय. कदाचित खरंच देवांश ना बरोबर बोलतायत. कॉफी विकत घेण्याआधी मी विचार करायला हवा होता. त्यांनी तर मला सांगितलंय नव्हतं की त्यांना कॉफी हवी आहे म्हणून. ते तर बिचारे हल्ली एवढे दमून येतात ना, त्यांना जेवायची पण इच्छा नसते. पण हा प्रश्न फक्त कॉफीचा आहे का? माझ्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत हे सगळे.